त्या खेळत राहायचं आणि मुलं की फुलाला शिकायला आणि फुलाला शिकणाऱ्या मुलांच्यासाठी पहाटे उठून डबा तयार करायचा आणि 7 वाजता तात्यावरीवरनं पुण्याकडे जाणारी एस टी असायची स्टेट ट्रान्सपोर्टची बस आणि त्याच्यामध्ये जो डबा न्यायचा आणि नंतर स्वारगेट करत कुणीतरी आमच्यापैकी एखादी जाऊन आणायचं. एखाद दिवशी जर एस टी आली नाही तर एस टीचा संभाग झाला तर डबाचा संपवायचा आणि या पद्धतीनं तिने आम्हाला शिकवण्याची काळजी घेतली. आणि हे करण्याच्यासाठी सबल घरची शेती, घरचा संसार, मुलांचं शिक्षण या सगळ्या गोष्टीवर तिचं लक्ष होतं आणि त्याचा परिणाम आम्हा सगळ्यांच्या मनावर झाला. आणि जे काही झालं जिथपर्यंत आम्ही येऊ शकलो त्याचं मुख्य कारण माझी आई. तिने आम्हाला सगळ्यांना शिकवलं, घर मोठं होतं, मुलांना शिकवलं, मुलींना शिकवलं. याच्या आधीची पिढी कोणी फारशी शिक्षित नव्हती. वडिलांचं शिक्षण हे त्यावेळेच्या 5वीपर्यंत होतं आणि वडील हे एकटेच शिक्षित घरामध्ये होते 5व्या पिढी. पण नंतरच्या काळामध्ये मुलांना एक लॉ ग्रॅज्युएट, एक MS ॲग्री, एक इंग्लंडला जाऊन इंजिनियर, मेथॉलॉजिस्ट, दुसरे इंग्लंडला जाऊन आर्किटेक्ट, टाउन प्लॅनिंग, त्याच्याची पुढची डिग्री आणि मुलींना याच पद्धतीचं शिक्षण हा सगळा खेळ हा आईने केला. आणि त्यामुळं सबल स्त्रियांच्याकडं बघण्याचा माझाही दृष्टिकोन बदलला आणि निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या हातामध्ये आला. त्यावेळेला ती मुलगी, बहीण या सगळ्यांच्या कर्तृत्वातून नोंद घेऊन जे काही करता येईल ते केलं पाहिजे ही माझी भूमिका आहे. यानंतरचा प्रश्न ताई तुम्हाला आहे. एरवी असं म्हटलं जातं की लोकप्रिय लोकांची जी मुलं आहेत त्यांना काय अडचणी असू शकतात, त्यांना सगळं सहज उपलब्ध होतं. पण खरं तर पालकांचा समृद्ध वारसा पुढे घेऊन जाताना खूप मोठा संघर्ष करावा लागतो. बऱ्याच वेळा तो इतरांच्या लक्षातही येत नाही. तुमच्यासाठीचा हा संघर्ष कसा राहिला इथं? मी काय आयुष्याला संघर्ष म्हणून बघतच नाही. त्याच्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात असे पडाव येत असतात. त्याच्यात मला असं वाटतं की आपण आपल्या अपेक्षा या जर मापात ठेवल्या तर आयुष्य समाधानात जातं. त्यामुळे मी माझ्या इच्छा अपेक्षा ह्या कंट्रोलमध्ये ठेवते. कंट्रोलमध्ये म्हणजे मी खूप लवकर समाधानी होते. आणि मला एकतर खूप इंटरेस्ट आहेत आयुष्यात. त्याच्यामुळे आपण ह्या आपलं काम, आपलं आयुष्य, आपलं लाईफस्टाईल, वाचन, गाणं, सिनेमा, फॅमिली, फ्रेंड सर्कल हे सगळ्याचं एक बॅलन्स ठेवू शकलो तर साधारणपणे सगळ्यांचं आयुष्य 19-20च असतं. काही फार त्याच्यात वेगळेपणा नसतं. साहेब, यानंतरचा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. जवळजवळ 52 वर्षापूर्वी आपण पहिल्या आपत्त्याला सर्वस्व मानत कुटुंबाला मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रश्नांचा सामना करायला लागला? काही सामना करायला लागला नाही. काही ठिकाणी प्रश्नाला तोंड द्यावं लागलं. म्हणजे एका निवडणुकीला उभं राहिलो, एका गावामध्ये गेलो आणि एका वयस्कर माणसाने सुरुवात केली. तेव्हा ठीक आहे, तुम्हाला आम्ही व्यवस्थाचा विचार करतो, पण एकच मुलगी म्हणजे हो एकच मुलगी. म्हणजे एकच मुलगी उद्या काही बरोबर झालं तर अग्नी कोण देणार? म्हणजे लोकांना अग्नीची चिंता आहे, मुलाची चिंता नाही. ही गोष्ट काही मला मान्य नाही, ते स्वच्छ सांगितलं. आणि त्यामुळे अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यायची वेळ ही माझ्या आली. यापुढे आपल्याला प्रश्न आहे की जेव्हा आम्ही साहेबांना भेटलो होतो
तेव्हा या सगळ्या जेंडर बायसबद्दल जेव्हा चर्चा होत होती तेव्हा ते हसत हसत म्हणाले की तुम्हाला काय माहिती आहे एका मुलीचा पालक असणं किती अवघड आहे. आम्हाला नेहमीच एक क्युरिओसिटी असते की ॲज फादर अँड डॉटर तुमच्या दोघांमध्ये रिलेशनशिप कसं आहे, हाऊ डू यू, म्हणजे आम्ही वडील आणि मुलगी जसं सामान्य लोक आहोत तसं ॲज अ सेलिब्रिटी डॉटर अँड फादर हाऊ इट इज. आय डोंट नो हाऊ टू आन्सर दिस क्वेश्चन. कारण आम्ही काही कुठे प्लुटो वगैरे किंवा नेपच्यूनवरनं नाही दोघं आलेलो, आम्ही पण नॉर्मलच आहोत. आणि मला त्याच्यामुळे लोक आम्हाला प्रश्न विचारतात तेव्हा वी आर ऑल्सो नॉर्मल फॅमिली. फक्त कामाचा प्रोफाईल आमचा वेगळा आहे आणि माणसंही माणसं असतात तो त्यांना आपणच सेलिब्रिटी बनवतो. त्याच्यामुळे मी त्या कॉन्सेप्टवरच माझा फारसा विश्वास नाही आहे. कारण का शेवटी एक डॉक्टरलाच माहिती समतेची भाषा बाकी कोणापेक्षा. तुमच्यासाठी कसं कुठला पेशंट महत्त्वाचं नाही, पेशंट इज पेशंट. तशी माणसेही माणसेच असतात आणि नातीही तशीच असतात. त्यामुळे त्याच्यात काही फार वेगळेपण असतं असं काही नाही. एव्हरीथिंग इज नॉर्मल. पण मला असं वाटतं एक मूल असणं ह्याच्यात एवढाच कदाचित बदल असू शकतो एका दुसऱ्या फॅमिलीपेक्षा की जे सगळे एफर्ट्स एकामध्येच कॉन्सन्ट्रेटेड असतात. म्हणजे वेळेचं बाकी सगळं तर सेमच असतं. मला वाटतं एक पेरेंटहूड म्हणजे मला 2 मुलं आहेत आणि ह्यांना एकच मुलगी आहे. पण फार त्या पेरेंटहूडमध्ये काही कदाचित वेळेचाच डिव्हिजन होत असावं. मला काही फारसा फरक किंवा अंतर त्याच्यात काय वाटत नाही. त्याची हाईपच जास्ती असते. यानंतरचा प्रश्न साहेबांना आहे, पण तत्पूर्वी आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत. मगाशी बोलताना साहेबांनी आपल्या भूमिकाचा जो उल्लेख केला त्या भूमिकेशी संबंधित हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय. वैयक्तिक असं म्हणता येईल. सारखी मंडळी आपल्याला विचारत असतील की आपल्याला एकच मुलगी. आता आपल्या देशामध्ये साधारणपणे हा जो विचार आहे की मुलगा हवाच, या सगळ्या प्रकारात एकच मुलगी हा प्रकार असताना आपण कसं काय या गोष्टीसाठी लोकांना उत्तर देता, त्यांचं समाधान कसं काय करतात? या प्रश्नाला मला उत्तर द्यावं लागतात. अनेक ठिकाणी खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लोक म्हणतात मुलगा असता तर बरं झालं असतं. उद्या त्याला शेवटी नाव चालवायला घराचं कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे. मुलाने अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा रस्ता खुला होता. आता त्याच्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कोणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जिवंत असताना नेतृत्व वागण्याची चिंता करायची. मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळे त्यात जे तो टाकून दिला पाहिजे. आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्याला समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो, तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला स्वतःला आहे. किंवा स्त्रीला सुद्धा संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते. याचा अर्थ माझी मुलगी काही ती लगेच राजकारणात पडणार आहे असं मला दिसत नाही. तिची इच्छाही नाही त्याच्यामध्ये पडायची. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये ती संधी मिळाली तर कर्तृत्व दाखवू शकते. आणि ते जर आपल्याला पटत असेल तर आपण उगीच काहीतरी मुलाच्यासाठी हव्यास करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि मला असं दुसरंही वाटतं की 85 कोटी आपण जाऊन बसलेलो आम्ही सतत सगळ्या जगाला देशाला महाराष्ट्राला मार्गदर्शन करत असणार. कुटुंब नियोजन करा, अमुक करा, तमुक करा हे सगळं सांगायचं आणि स्वतःच्या घरात मात्र भरपूर गर्दी हे काही एवढं दिसणार नाही. कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ते आपण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इतरही थांबण्याचा विचार करत नाही. त्या दृष्टीनं सुद्धा मुलीवरच समाधान मांडण्याच्या संबंधीची भूमिका मी आणि माझ्या पत्नीने दोघांनी मिळून केली. मला एकच मुलगी आहे म्हणून मला दुःख कधीही झालं नाही. मुलगा नाही असं माझ्या मनात कधी शंकाही आली नाही. आणि काय डिसिजन घेतला आम्ही दोघांनी मिळून, कारण तेव्हा काँग्रेस पक्षानेच हे बर्थ कंट्रोलचं हे केलं होतं, सुरुवात केली होती की 2 मुलं पास वगैरे वगैरे. आणि आमच्याकडे आमची फॅमिली फार मोठी असल्यामुळे कोणीतरी कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. ती लग्न होऊन जाणार आहे जे ती जन्माली तेव्हापासून ब्रेक होतं. त्याच्यामुळे मला आता काही त्याचा शॉक बसायचं कारण नाहीये. साहेब साधारणतः 30 वर्षापूर्वी जब्बार पटेलांशी बोलतो. एकच आहे. आता माझा एक पुस्तक या ठिकाणी पाहिलं सुफियाबद्दल
तिची रस्त्यानं पडेल असं मला वाटतं. ही गोष्ट खरी आहे. पण एकच मुलगी असल्याच्या नंतर बापाला बऱ्याचशा गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यातलीच ही गोष्ट की मला वाटतं तिची रस्त्यानं करणार नाही. पण बापाचं असेसमेंट चुकीचं कसं आहे हे सुद्धा मुलगी करू शकते. हेचंही उदाहरण. साहेब, साधारणतः 30 वर्षापूर्वी या मुलाखतीत आपण म्हणाला होता की मुलींना मुलांसारखं वाढवलं पाहिजे आणि मुली आणि मुलगा यांच्याकडे बघण्याचा भारतीय समाजाचा जो दृष्टिकोन आहे तोच मुळात त्याज्य आहे, तो टाकून दिला पाहिजे. त्या 30 वर्षात या दृष्टिकोनात भारतीय समाजाच्या काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं का? सुधारणा आहे, पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा आहे. आता एकच उदाहरण सांगतो की काल आठवत नाही तर बहुतेक 86, 87 किंवा 88 या हप्ते मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि मी अमेरिकेला गेलो. जगामध्ये एक पद्धत असते की कुठल्याही देशाचा संरक्षण मंत्रीच्या देशात ज्यावेळी येतो त्याचं विमान ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याला त्या देशातल्या सैन्य दलाकडून सॅल्यूट दिला जातो. आणि अमेरिकेमध्ये मला सॅल्यूट दिला गेला उत्तर होतं. तो सॅल्यूट देणारी सवय सैनिकांची ती मुलींची होती. त्यानंतर मी त्या सिंगापूरच्या जवळ मलेशियाला गेलो. तिथे सॅल्यूट देणारी ती मुलींची होती. परत आल्याच्या नंतर आपल्याकडे एक पद्धत आहे की दर सोमवारी सकाळी 9 वाजता आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स सेक्रेटरी हे संरक्षण खात्याच्या मंत्र्याच्या खोलीमध्ये येतात आणि एकंदर समोर देशाची स्थिती काय आहे, शेजारच्या देशात काय चाललं आहे, समुद्रात काही गडबड आहे का, पाकिस्तान बॉर्डरवर, चीन बॉर्डरवर काय डेव्हलपमेंट आहे का, या सगळ्या गोष्टीचा एक आढावा घेत असतो. आणि नवीन प्रश्न काय असले तर तेही शिकतो. एका बैठकीमध्ये मी प्रश्न काढला की मी या 2 देशात जाऊन आलो, तिथं मुलींना संधी आहे, त्यांच्याकडे काम सोपवलेलं आहे, अशा लोकांना विचार करायचा. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या 3 प्रमुखांनी स्वच्छता काढली आहे. आणखी एक महिना गेला, पुन्हा मी हा विषय काढला, पुन्हा नकार झाला. पुन्हा 2 महिने गेल्याच्या नंतर 3ऱ्या बैठकीत पुन्हा मी हा विषय काढला, त्यांनी पुन्हा नकार दिला. आणि त्याच्या नंतरच्या बैठकीत मी सांगितलं की या देशाच्या जनतेला संरक्षणपणी माझ्या जबाबदारी टाकली, निर्णय घ्यायचा लोकशाहीचा अधिकार माझा आहे आणि माझा निर्णय 11% आरक्षण मुलींना तिन्ही सेवेमध्ये दिसेल. आणि मला आनंद आहे की एक दिवशी काही वर्षांनी मी विमानाने मुंबईला येत होतो आणि त्यावेळेचे एक रस्ते त्या 3 अधिकाऱ्यांच्यापैकी एक अधिकारी हे माझ्या शेजारी होते आणि ते येऊन मला एक गोष्ट सांगितली की मी हवाई दलामध्ये मुलींना घेण्याच्यासाठी विरोध केला होता. पण एक गोष्ट सांगतो की या देशाच्या एअरफोर्सचा एक प्रश्न होता, त्याला ॲक्सिडेंट रेट म्हणजे एकंदर एका वर्षामध्ये त्या देशात हवाई दलाच्या किती विमानांचा ॲक्सिडेंट झाला याच्यावर एकूण त्याची गुणवत्ता ठरवली जाते. आपल्याकडे थोडा जास्त होता. त्या एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की 5 वर्षाच्या पूर्वी आम्ही लोकांनी विरोध केला तुम्हाला तुमच्या धोरणाला, पण आता या 5 वर्षाचा आमचा अनुभव आहे की एअरफोर्सचा ॲक्सिडेंट रेट हा कमी झालेला आहे आणि त्याचं मुख्य कारण मुली फायदे. चांगली गोष्ट आहे. मुलींचा एक स्वभाव असतो, कुठली गोष्ट एखादी तिच्या सोपवली तर ती बारकाई येत असते. भाजी शिजारी बसली तर तिचं लक्ष ते विहिरीकडे असतं. जर दिलं आहे तर रोज टाकते. एखादं दूध जर ठेवलं असेल स्टोवर ते उतू येण्याच्या आधी ते काढलं पाहिजे, नाही तर ते उतू येईल आणि परत माझाही हात बसेल.
हे मुलींना माहीत असतं आणि त्यामुळे दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणं हा मुलींचा स्वभाव असतो आणि दिलेली कामं सोडून इतर ठिकाणी लक्ष देणं हे मुलांचं काम असतं. सुप्रियाताई, एकाच आपत्त्यावर थांबण्याचा निर्णय हा दोघांचा, डॅडींचा आणि तुमच्या आईंचा. तुमच्या आईही तितक्याच व्यापक विचारांच्या आहेत. तुमचे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्याचे त्यांचे मोलाचे योगदान आहे. कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या आईंच्या स्वभावातल्या ज्या तुम्हाला प्रेरित करतात, प्रभावित करतात? मला वाटतं पेशन्स. माझ्या आईमध्ये प्रचंड पेशन्स आहे. मला वाटतं म्हणूनच लग्न पण इतकी वर्ष टिकलं असावं माझ्या आईच्या पेशन्समुळे. त्यामुळे आय थिंक पेशन्स. मी त्याला सहनशीलता म्हणणार नाही, पेशन्स म्हणेन दोन्हीमध्ये अंतर. आणि मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमात मगासपासून अनेक वेळा वडिलांचा उल्लेख होतोय. मला असं वाटतं हे जेव्हा निर्णय होतात तो त्या नवरा बायकोचा निर्णय असतो. त्याच्यामुळे जेवढं एखाद्या वडिलांचा तो निर्णय असतो तेवढाच त्याच्या आईचाही असतो. आणि मगासपासून भाषणांमध्ये अनेक महिलांची नावं घेतली जी पब्लिकली यशस्वी झालेली आहेत. पण मला असं वाटतं की अनेक महिला या देशात अशा आहेत ज्या ह्याच्यापेक्षा जास्ती यशस्वी आहेत. त्यांनी कदाचित जास्त त्याग केला असेल, त्याही टॅलेंटेड असतील, त्यांनाही करिअर करायची इच्छा असेल, पण स्वतःचं कुटुंब आणि मुलांसाठी त्यांनी खूप मोठा त्याग केला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्या होम मेकर्स आहेत, त्या होम मेकर्स महिला कदाचित आमच्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. साहेब, ताई, तुम्हालाच आमच्या मुख्य विश्वस्तांकडून एक प्रश्न आहे. ताई, राजकीय जीवनात आपण काम करत असताना जेव्हा तुम्हाला काही अडचणी येतात किंवा सुरुवातीच्या राजकीय जीवनात तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या साहेब तुम्हाला सांगण्याची पद्धत आणि मार्गदर्शन करण्याची पद्धत कशी आहे? एकतर ते फार मार्गदर्शन करत नाहीत, ते कमी बोलतात, त्यामुळे ते मार्गदर्शन करत नाहीत. आणि राजकारणात असं नाही. मला असं वाटतं की आयुष्यात आपल्या आई वडील हे आपले सगळ्यात मोठे क्रिटिक्स असतात असा माझा तरी अनुभव आहे. बाकीच्यांचा अनुभव मला माहिती नाही. पण आमच्या फॅमिलीमध्ये एक खासियत आहे की आमच्या संपूर्ण फॅमिलीत, मग दादा असेल, मी असेल, माझ्या बाकीच्या बहिणी असतील, एक जॉईंट फॅमिली म्हणून आम्ही सगळेच वावरतो. त्याच्यामुळे इन आयसोलेशन असं कोणीच कोणाला काही बोलत नाही. आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे कुणाचं काही चुकलं तर सगळेच तुटून पडतात. म्हणजे त्याला काही फार कोणी ओनरशिप घ्यायची वेळच नसते. सगळेच म्हणतात काय मूर्ख आहे, कळत नव्हतं का? म्हणजे किती लोक तेच सांगतील. नंतर माझा सेल्फ कॉन्फिडन्सच कमी होईल इतका अटॅक होतो घरातच. त्याच्यामुळे जे सेल्फ एस्टीम आमचं जे काय आहे ते स्वतःच्या कर्तृत्व म्हणजे स्वतःच्या अंतरात्मेमुळेच असेल ना तर एवढी फॅमिली एकत्र ओरडा बसतो सगळ्यांचा. त्याच्यामुळे एखाद्या जॉईंट फॅमिलीमध्ये जी पद्धत आहे तीच आमच्या घरात आहे. आणि चुका मी करत सुरुवातीला नाही, मी अजूनही रोज चुका करते. आणि आय थिंक जो काम करतो तो चुका करतो, त्या चुकातून आपण शिकत राहतो. पण एक आई वडील हे सगळ्यात मोठे क्रिटिक असतात. दादाही त्याच जागेवर आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांकडून क्रिटिकल फीडबॅक हा येतो. आमच्या घरात कॉम्प्लिमेंट आली नाही म्हणजे भाषण बरं झालं असं समजायचं. आणि चुकलं तर आहेत खूपच मार्गदर्शक, 101 मार्गदर्शक आमच्या फॅमिलीत आहेत सांगणारे. त्यामुळे साधारण मला वाटते मराठी कुटुंबात असतं, हे नवीन जनरेशनमध्ये बघते, पण साधारण पेरेंट्स खूप असे ओव्हर कॉम्प्लिमेंटरी माझ्या पिढीचे, तुमचाही अनुभव तसा असेल, आजच्या पिढीचे पालक खूप एक्सप्रेसिव्ह आहेत. चाइल्ड सायकॉलॉजी वगैरे या गोष्टी खूप आहेत. म्हणजे मी रोहित, कुंती त्यांच्या मुलांची वाढवायची पद्धत की आणि आम्ही जसे वाढलो त्याच्यात एक जनरेशन कल्चरल गॅप आहे. आणि आमच्या वेळेस वगैरे आमच्या आई, मावशी, आत्या, काकी यांना आम्हाला रागवताना कधीच आमची सायकॉलॉजी दिसली नाही किंवा आम्ही काही हर्ट होऊ वगैरे असं काही वाटलं नाही. व्यवस्थित सगळ्यांचा मार आम्ही जनरसली सगळ्या प्रत्येक जणांनी खाल्लेला आहे. पण ही नवीन पिढीचे नवीन टेक्नॉलॉजी, नवीन काहीतरी काउन्सिलिंग वगैरे नवीन नवीन शब्द होते. आमची समविषय प्रत्येक गोष्टीसाठी असतं. म्हणजे त्या 2 वर्षाच्या मुलाला गाणं ऐकवा वगैरे ह्या गोष्टी आमच्याकडे हां असं
तसं आमच्याकडे काय नाही, जरा नॉर्मल फॅमिली आहे, म्हणजे मी त्याला नॉर्मल समजते. आय डोंट नो एनी बेटर. तर साहेबांनी पण एक्सप्लेन केलं मगाशीच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं की आपली राजकारणात येण्याची फारशी काही अशी मानसिकता नव्हती, परंतु आज आपण संसदरत्न खासदार आहोत. तर हा निर्णय कसा काय झाला आपला? खरं म्हणजे माझा डेस्टिनीवर वगैरे फार काही विश्वास नाही, पण अशा वेळेस वाटतं देर इज समथिंग कॉल्ड डेस्टिनी. आणि म्हणजे राजकारण इज नॉट म्हणजे नुसतं इलेक्शन जिंकणं किंवा प्रचार करणं, जो एक समज असतो सगळ्यांचा. माझा कॉर स्ट्रेंथ लेजिस्लेशन आहे. त्याच्यामुळे लेजिस्लेशन करणं, एखादं बिल वाचणं, ते ॲनलाइज करणं, मला म्हणून मी पार्लमेंटला इलेक्शन लढते, कारण का मला लेजिस्लेशनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि मग त्याचा इम्पॅक्ट, लोकसभा का लढायची तर त्या आपण घेतलेल्या निर्णयांचा इम्पॅक्ट लेजिस्लेशनच्या थ्रू कळतो. आणि मग काय गॅप्स आहेत या इम्प्लिमेंट करताना आपल्याला दिसतात. म्हणजे एखादी योजना जर केंद्र सरकारमधून आली तर त्याचा इम्प्लिमेंट, म्हणजे आता एखाद्या शेतकऱ्याची जमीन घेतली तर त्याला 4 पट भाव मिळतो. ती रुरल डेव्हलपमेंटची जी पॉलिसी झाली त्या कमिटीमध्ये मी होते. आता त्याचा इम्पॅक्ट काय होतो हा आपल्याला सगळ्यांनाच सातत्याने सगळीकडे दिसतो. आणि आधी लोक जमीन द्यायला नाही म्हणायचे, आता बऱ्याच वेळी जाताना म्हणतात हा रस्ता मोठा झाला ना ताई, या सगळ्याचं खूप भलं झालं. तर तो UPA सरकारने तेव्हा घेतलेला तो निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होता तो. त्यामुळे असे जे लेजिस्लेशन होतं त्याचा एक इम्पॅक्ट, त्याची एक सांगड आम्ही घालण्याचा प्रयत्न करत असतो. साहेब, यानंतरचा प्रश्न तुम्हाला आहे. साधारणतः 1993 साली 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देण्यात आलं. 2011 साली आपल्या प्रयत्नाने हे आरक्षण 50% जाऊन पोहोचलं. पण साहेब, केंद्रीय स्तरावर मात्र लोकसभेतील तसेच विधानसभेतील जागा आरक्षित करण्याचं बिल मात्र अजूनही पास होऊ शकलेलं नाही. मग अजूनही देश महिला नेतृत्व सर्वार्थानं स्वीकारण्याच्या मानसिकतेत आला नाही, असं म्हणायचं कसं आहे? पार्लमेंटची अजून मानसिकता विशेषतः उत्तर हिंदुस्थानची ही याच्यात अनुकूल असा अजिबात दिसत नाही. मला आठवत आहे की मी लोकसभेचा सभासद होतो आणि काँग्रेस पक्षाचा नेता होतो. आणि एक दिवशी पार्लमेंटमध्ये सुप्रिया नव्हती तेव्हा पार्लमेंटमध्ये, महिलांना अधिकार द्यावा, संसदेमध्ये सुद्धा त्यांना जागा द्यावी, अशा प्रकारच्या गोष्टी मी बोलत होतो. माझं भाषण संपल्यानंतर मी पाठीमागं बघितलं, माझ्या मागं बसलेले माझ्या पक्षाचे वंशांचे खासदार उठून गेले होते. कारण स्वतःच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा हे अद्याप डायजेस्ट होत नाही. आणि त्यामुळे या गोष्टी आज तरी करणं मला दिसत नाही, तर आपण ठिकाणी स्वतः कामा नाही, सतत प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही आत्ता हे आरक्षण दिलं जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यालाही विरोध झाला. तर मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. मला आठवतं आहे की आम्ही निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतला, 2 निर्णय घेतले. एक प्रॉपर्टीमध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीच्या अधिकारात मुलींचा हिस्सा हा असला पाहिजे. आणि दुसरं पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्था इथं मुलींना भगिनींना संधी दिली होती. निर्णय झाला, पक्षाची बैठक झाली, पक्षाच्या बैठकीमध्ये पास झाला आणि आता विधानसभेची येता चर्चा सुरू झाली. संध्याकाळी 7 वाजले मी उठून घरी आलो आणि बाकीच्या सरकारला सांगितलं की दोन्ही निर्णय तुम्ही पास करून घ्या. रात्री 11 वाजता मला आमच्या संसदीय खात्याच्या मंत्र्याचा फोन आला की तुम्हाला इथं यावं लागेल. लोक अजिबात ऐकायला तयार नाही, लोकांना मान्यच नाही. तर त्यांना पुन्हा मान्य नाही. ते 5-6 लोक या प्रश्नात टोकाची भूमिका घेतात. म्हणजे त्यांना बोलला फोनवर, त्यांना बोललं, त्यांना म्हणजे काय तुमची तक्रार? ते म्हणजे आता मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार द्यायचा म्हणल्याच्या नंतर आमचं कौटुंबिक वातावरण खराब होईल. मुलीला एखाद्या इस्टेटीचा वाटा दिला म्हणल्यानंतर भाऊ आणि बहिणीचे संबंध हे पूर्ण बिघडतील. आणि म्हणून करू नका, हे काही योग्य नाही. मी सहजच त्यांना विचारलं, तुम्हाला हे अजिबात मान्य नाही? म्हणजे अजिबात मान्य नाही. त्यांना विचारलं, तुम्हाला मुलं किती?
ती म्हणजे चीन होतं. म्हणजे मुलगी तिचं लग्न झाल्याच्या नंतर ती दुसऱ्या घरात जाणार, तिला वडिलांची संपत्ती मिळणार हे तुम्हाला मान्य नाही. उद्या तुमच्या 3 मुलांची लग्न झाली आणि त्या मुलींच्या मार्फत काही संपत्ती आली तर तुमचं काय नसते चालेल होते. त्याच्यातरी भाग नाही. नंतर तो निर्णय शेवटी लोकांनी मान्य केला. प्रश्न असा असतो की बदल करायचे असतात ते सहजासहजी मान्य होत नाही. जेव्हा आम्ही मुलींना आरक्षण दिलं पंचायत समिती ह्याच्यात मला आठवत आहे मी भोर तालुक्यात गेलो होतो आणि नंतर तिथं एका वडील झाल्या माणसानं सांगितलं अतिशय नाराजीने म्हणजे साहेब हे काय केलं तुम्ही जे आणि इतकी वर्ष तुमच्या मागे तर हे काही बरं झालं नाही. म्हणजे काय झालं काय गाव म्हणजे आमच्या गावचं सरपंच आमच्या घराण्याकडे 2 पिढ्या आहेत. आता म्हणजे आमच्या पुरुषाला सरपंच पण मिळणार नाही. बाहेरच्या हातात सर्व गाव घ्यायचं आणि आम्ही असं वागायची भूमिका घ्यायची. म्हणजे हे सुद्धा लोक मान्य करायला तयार नव्हते. आज तुम्ही बघता महाराष्ट्राच्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदा हे सगळे 50% पेक्षा जास्त स्त्रिया आहेत आणि त्या ठिकाणी काम हे सुधारलेलं आहे. लोकांचे प्रश्न सुटतात, भ्रष्टाचार कमी होतो, या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात आणि त्याच्या कारण स्त्रियांच्या हातात बहुमत दिलं त्याचा हा परिणाम आहे. खूप सकारात्मक निर्णय असतात. सध्या वर्ल्ड वाईड डिबेट चालू आहे ज्याच्यामध्ये इंदिरा नोई पण स्वतः म्हणतात वी डोंट हॅव इट ऑल. म्हणजेच पुरुषांइतकेच व्यक्ती स्वातंत्र्य किंवा मानसिक स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही. तर आपण राजकारणात गेले 20 वर्ष आहात. राज्यसभा लोकसभा अशा ठिकाणी असताना कधी इतर महिलांसारखं आपल्याला वाटलंय की वी डोंट हॅव इट ऑल इन दॅट प्लेस? मी फार जेंडरच्या बायसमध्ये स्वतःलाच अडकून घेत नाही. म्हणजे मी माझं फॉर्च्युनेटली जन्म आणि लग्न ह्या दोन्ही अशा घरात झालेलं आहे तिथे जेंडर बायसेस खूप कमी आहेत आणि स्ट्रॉंग महिला मी फार जवळून पाहिल्यात. म्हणजे ज्यांचा उल्लेख माझ्या वडिलांनी केला शारदाबाई पवार कर्तृत्ववान अर्थातच होत्या, पण माझ्या आईच्या ज्या आजी होत्या म्हणजे मटर्नल आजी शिंदे त्याही 28व्या वर्षी त्यांचे मिस्टर गेले आणि त्यांना 4 मुली होत्या. त्यांची त्या काळात हुंडा न देता लग्न करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं. त्यामुळे अशा खूप गोष्टी माझ्या 4ही आत्या असतील त्या 4घीही खूप शिकल्या. म्हणजे त्या काळामध्ये जेवढं शिक्षण आमच्या वडिलांना आणि काकांना मिळालं तेवढंच माझ्या आत्यांना मिळालं. त्यामुळे त्याही 4घी प्रोफेशनल गोष्टींमध्ये अडकत गेल्या. त्याच्यामुळे हा जेंडर बायस घरात नसल्यामुळे तो समाजात कुठेतरी आहे आणि त्याच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. आणि कसं तर अनेक वेळा लोक मला म्हणतात तुम्ही महिला खासदार, महिला खासदार कसे असेल, मला पुरुष पण मतं देतात, त्यामुळे मी महिला खासदार कशी होऊ शकते. आणि कॉमेंट्स येतात की आज शिक्षणाचा आणि आरोग्याचा विषयाच्या डिस्कशन हे सगळ्या महिला खासदार होतील, मग पुरुषांना शिक्षण आणि आरोग्य लागत नाही का, म्हणजे पुरुषांना शिक्षक लागत नाही का, डॉक्टर लागत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समाजात होत राहतात, पण त्याच्यात फार न अडकता आपण एक प्रोग्रेसिव्ह लाईन जर घेतली तर मला नाही वाटत, म्हणजे मी जेंडरमध्ये स्वतःला अडकवतच नाही. त्याच्यामुळे इट्स मच इझियर. आणि ह्या गोष्टी एक महिला म्हणून काही कॉमेंट्स असतील या पार्लमेंटमध्ये पण होतात, त्या आपण इग्नोर करायच्या, त्या कुठेही गेल्या तरी होतात. ताई पार्लमेंटचा विषय निघतोय. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असताना बिल्किस बानो प्रकरणाशी संबंधित निवाडा आला. आपल्या सर्वांची मनं सुन्न होऊन गेली. आपणही या व्यवस्थेचा भाग आहात, काय वाटतं ताई? हे दुर्दैवी आहे. मला नेहमी असं वाटतं की अनेक वेळा आता मी जे वर्तमानपत्रात वाचते किंवा टेलिव्हिजनवर पाहते, मला असं वाटतं आपल्या आधीची पिढी म्हणजे माझ्या आधीची पिढी ही माझ्या पिढीपेक्षा विचारांनी जास्ती प्रगल्भ आहे. ती नक्कीच होती, कारण ज्या गोष्टींचा आपण आता बाऊ करतो त्या समाजात पहिल्यापासून आहेत, पण त्याच्यावर टीका टिप्पणी करणे, त्याच्यावर काहीतरी बोलणं किंवा त्याचा फार बाऊ करणं हे, किंवा तुम्ही कुठल्या म्हणजे इदर यू कॅन बी म्हणजे लेफ्ट किंवा राईट, देर इज नथिंग मिडल लेफ्ट.
त्यामुळे ही आपली पिढी शिकलेली जास्त आहे, पण ती प्रगल्भ विचारांनी नाही आहे. म्हणजे अनेक विषय असे आहेत जे आमच्या घरात कधी त्याची चर्चा झाली नाही, पण आम्ही पटकन ते आत्मसात केले. याचं सगळ्यात मोठं आणि भारतात समाजात चर्चा न होणारे म्हणजे LGBTQ हा विषय मी सिनेमात पाहिला होता. म्हणजे जब्बार पटेलांचा सिनेमा होता उंबरठा, त्याच्यात मी ते पाहिलं होतं. मीही फार प्रश्न विचारले नाही, माझ्या आईवडिलांनी माझे डोळे बंद केले नाही, ना माझ्या सायकोलॉजीचा विचार केला. ते ऑटोमॅटिकली त्या सिस्टममध्ये ते होत गेलं. ना कोणी तो सिनेमा बॅन केला किंवा कोणीतरी त्यांना कुठून तरी बंदी उठवली की हा सिनेमात काय दाखवलं. त्यामुळे तो समाज किती प्रगल्भ होता आणि ते अनेक असे सिनेमे त्या काळात येऊन गेले ज्याचा कोणीही विरोध केला नाही. तुम्हाला सिनेमा आवडला नसेल जाऊ नका, पण प्रत्येक जण त्याच्यावर काहीतरी आपलं एक मत असलंच पाहिजे, ते झालं नाही. आणि मला असं वाटतं की हा विषय पहिल्यांदा बाहेर आला आणि LGBTQ सेल काढायचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रस्ताव मी ठेवला. त्याच्यामुळे म्हणजे दादा जयंतराव भुजबळ साहेब आमची एक पिढी आणि साहेबांची एक पिढी याच्यात खरं तर अंतर आहे. पण मी त्यांना जेव्हा विचारलं की आपण LGBTQचा एक वेगळा सेल काढूया, म्हणलं आपला पक्ष सर्वसमावेशक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरूर सेल काढा. आणि ह्या देशामध्ये त्याच्यानंतर काँग्रेस पार्टीने आणि त्याच्यानंतर आम आदमी पार्टीने तो सेल काढला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशातला पहिला पक्ष आहे ज्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पण स्थापना केली. आणि LGBTQ म्हणजे मला असं वाटतं की ह्या पिढीबद्दल फार बाऊ करत नाहीत. म्हणजे प्रश्न आहे, सेल काढा, त्याच्यातून आपण मार्ग देऊ. आणि त्यांना नुसतं सेल काढून थांबलं नाही, त्यांना उद्या इलेक्शन लढायचं आहे, त्यांची विजिबिलिटी, त्यांनी त्यांचे अधिकार, जसं महिलांसाठी आरक्षण आहे तसं समाजातल्या सगळ्या घटकांसाठी एक वेगळं आरक्षण इतर असावं किंवा निर्णय प्रक्रियेत ते यावे. म्हणजे त्यांची प्रश्न ते मनमोकळेपणे वाढते आणि ॲक्सेप्टन्स, म्हणजे नुसतं एक टोकनिझम न करता त्या LGBTQचे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिरत असतात इकडे तिकडे. सगळ्यांना माहिती असतं, काही लोकांची थोडी कुजंबना होते पक्षात की अरे हे आले काय थोडीशी, पण लिडरशिप कधीच त्यांना असं वाटू देत नाही की तुम्ही काही वेगळे आहात किंवा आम्ही ते नॉर्मल. त्याच्यामुळे मला वाटतं तो एक जो थिंकिंगचा विषय आहे तो घरात पण आणि संघटनेत पण हा मला जाणवतो. त्याच्यामुळे मी ह्या ट्रॅकमध्ये कधीतरी घरातूनच अडकले नाही, त्याच्यामुळे कधी असा विचार करायची वेळच नाही. साहेब, यानंतरचा प्रश्न तुम्हाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यावर्षी पहिल्या 4ही क्रमांकावर मुली आहेत. इतरही क्षेत्रात महिलांची वाटचाल उत्कर्षदायी आहे. या उलट लोकसभेतील एकूण 543 खासदारांपैकी 82 महिला खासदार आहेत. तसेच महाराष्ट्र विधानसभेत 288 जागांपैकी 24 महिला आमदार आहेत. हे प्रमाण फारच कमी आहे आणि आत्ताच्या मंत्रिमंडळात तर एकही महिला मंत्री नाही आहे. आणि हे सगळं असून देखील काही लोकप्रतिनिधींना वाटतं की स्त्रियांनी स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित राहिलं पाहिजे. साहेब, ही मानसिकता बदलण्यासाठी काय करायचं? की शेवटी ही मानसिकता बदललीचा पाहिजे, त्याच्यात दोन होतं नाही. पण आम्ही जे लोक आहोत, आम्ही असं असतं राजकीय पक्षांचे प्रमुख या लोकांना निर्णय घ्यायचा अधिकार त्या लोकांनी योग्य दिशा दाखवली नाही तर ते बदलत नसतात. आता योग्य दिशेमध्ये काय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मुलींचं किंवा महिलांचं प्रमाण हे फादरांच्या विधानसभेमध्ये कमी आहे. का तर नेत्यांना असं वाटतं की एखाद्या स्त्रीला संधी दिली तर ती निवडून येईलच याची खात्री देतात नाही, इलेक्टिव्ह मेरिट कमी आहे. पण उद्या जन्मांसात आपण जर एक जन्मच तयार करू शकलो आणि मुलींना संधी दिल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही तिचं मत दिल्यावर ती उद्या निवडून आल्या उत्तम काम करू शकते हे मनात ठेवून त्या बाजूनं मतदान करण्याची मानसिकता ही मतदारांनी जर ठेवली तर त्याचा उपयोग अधिक होईल. राजकारण्यांना सगळ्यात दराला भीती कोणाची असते त्याची मतदारांची असते. उद्या माझ्या निवडणुकीत माझं भवितव्य हे संकटात येईल असं लक्षात आलं की ती योग्य निकाल घेत असतात. अजूनही समाज या दृष्टीनं जागृतीची भूमिका घेत नाही. जन्मच या बाबतीत तयार करावं लागेल. पॉईंट ॲड करायला आवडेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद
लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही छोटा पक्ष म्हणून आहे. पण एक गोष्ट आता तुम्ही आरक्षण आणि पार्लमेंटबद्दल बोलला, तर राज्यसभेमध्ये 4 सीट्स आहेत राष्ट्रवादीच्या. त्यातल्या 2 महिला आणि 2 पुरुष, साहेब आणि प्रफुल्लबाई, वंदनाताई नाही. आणि तुम्हाला अभिमान वाटेल एका गोष्टीचा आणि पुणेकरांना त्याच्याहून, की जे स्पीकर्स पॅनल असतं त्याच खुर्चीवर वंदनाताई बसतात. आपला एवढा पक्ष छोटा असूनही, कारण का त्या एवढं चांगलं बोलतात. आणि फौजियाताई आणि वंदनाताई म्हणजे 280 तिकडे खासदार आहेत राज्यसभेमध्ये. त्याच्यात आपला पक्ष छोटा आहे, पण त्याच्यापैकी 50% महिला आहेत. आणि दोन्ही पहिला ह्या संसद रत्न पुरस्कार त्या दोघींनाही मिळालेला आहे. म्हणजे हा महिला म्हणून नाही, पण मला किती इट्स अ प्रोफेशनल अँगल. म्हणजे फौजियाताई किंवा वंदनाताई किंवा आम्ही काय स्वतःला महिला खासदार समजत नाही, पण त्या एवढ्या मोठ्या डेमोक्रेसीमध्ये जेव्हा आपण संसदेत एवढ्या मोठ्या बघतो, तेव्हा फौजियाताई आणि वंदनाताई. आणि गंमत अशी आहे की व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते चेअर स्पीकर असतात तिथले. अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना त्यांचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत सांगतात की तुम्ही थोडंसं पार्लमेंटमध्ये कसं बोलायचं नाही, वंदनाताई फौजियाताईंकडून शिका. म्हणजे दॅट्स द बेस्ट कॉम्प्लिमेंट. जगातील महिला नेतृत्व जर का आपण पाहिलं वर्ल्ड वाईड, आता इंडियामधून समजा इंदिरा गांधी असतील, त्यानंतर मार्गारेट थेचर त्याच काळामध्ये होत्या. देन त्याच काळामध्ये मार्गारेट थेचर ही प्राईम मिनिस्टर होत्या. अँड हसीना शेख असतील, बेनझीर भुट्टो असतील, ह्यांचं नेतृत्व खूप प्रभावी राहिलेलं आहे. बट थोडंफार कॉन्ट्रोवर्शियलही होतं किंवा थोडंफार क्रिटिसाइजही झालं होतं. हे आपण जेंडर स्पेसिफिक म्हणायचं की इट इज ओनली अ पर्सनॅलिटी ट्रेट? मला माहिती आहे, पण मी माझं त्याचं नाव पाहिलं घेऊन एकदा माझ्या घरी पण त्या आल्या होत्या. त्यावेळी ते प्राईम मिनिस्टर नव्हत्या, विरोधी पक्ष नेत्या होत्या. पण त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्या नंतर मला यत्किंचितही फरक जाणवला नाही एखादा पुरुष नेता आणि एखादी स्त्री नेता याच्यामध्ये. कारण तिचं कर्तृत्वाच्या बाबतीत काही कमतरता नव्हती. आणि नेमकी तीच गोष्ट इंदिरा गांधींच्या बाबतीत सुद्धा आहे आणि होती. इंदिरा गांधी माझा तर त्यांच्याशी सध्याचा झाला काही गोष्टी होतं, परंतु कर्तृत्वाच्या बाबतीत आणि या देशाची प्रतिष्ठा वाढवण्याच्या बाबतीत इंदिरा गांधींच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्व क्वचित बघायला मिळेल. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या माहितीची आहे की इंदिरा गांधी देशाचा प्रधानमंत्री असताना मॉस्कोला गेले. एक पद्धत अशी आहे की देशाचा हेड प्रमुख प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती जेव्हा दुसऱ्या देशात जातो तर त्याच्या स्वागताला शक्यतो तिथला प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती किंवा सिनियर मोस्ट ही जी व्यक्ती असते ती येत असते. इंदिराजी उतरल्या मॉस्कोमध्ये आणि त्यांच्या स्वागताला एक कोणतरी राजवंशी किंवा तशा लेवलची व्यक्ती होती. आल्याच्या नंतर विमानतळावर आपले जे अल्लासाहेब होते इंडियाचे ते होते रिसीव करायला. त्याची व्यवस्था इंदिराजींची तिथल्या सरकारच्या पॅलेसमध्ये केली होती. पण इंदिराजींनी अल्लासाहेबांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुझं घर केवढं आहे. ते सांगितलं असेल म्हणजे गाड्या तिकडं घ्या, माझा मुक्काम तिथं राहील. त्या ऑफिशियल त्यांचा स्टे ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी गेल्या नाही आणि त्या गेल्या अल्लासाहेबांच्या घरी. त्या अल्लासाहेबांचं घर मोठं होतं, मोठं लॉन ग्रीन होतं आणि तयार झाल्या. आणि तयार झाल्याच्या नंतर अल्लासाहेबांच्या घराच्या भोवती इंडियन कम्युनिटी राहते, जे तिथे आपले अधिकारी त्यांची मुलं आहेत ती सगळी बोलवली आणि इंदिरा गांधी त्या मुलांच्यावर खेळत बसले. आणि तिकडं त्या देशाचे प्रमुख प्राईम मिनिस्टर इथे येणार होत्या, इथे नाही येतात त्या तिकडे गेलेले आहेत. आम्ही सगळे वाट पाहतो हे कशामुळे घडलं, काहीतरी चुकले दिसते. आणि मग लक्षात आलं त्यांचं की आम्ही प्रोटोकॉल पाळला नाही, त्यामुळे हे घडले. आणि त्यामुळे त्या देशाचे प्राईम मिनिस्टर इंडियन हायकमिशनच्या घरी गेले
काय जे म्हणायचं ते म्हणजे आणि नंतर इंदिरा गांधींना त्यांनी विनंती केली आणि ऑफिसर रजिस्ट्रेशनमध्ये यावरून सांगितलं. प्रश्न त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही हा असं का केलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं प्रश्न इंदिरा गांधीच्या प्रतिष्ठेचा नाही, हा भारतातल्या 90 कोटी जनतेच्या प्रतिष्ठेचा आहे. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देईल असं काही घडलं तर ते मी स्वीकारू शकत नाही. साहेब, येणाऱ्या काळात राष्ट्रीय स्तरावरती प्रभावी नेतृत्व करू शकतील अशा कोणकोणत्या महिला तुमच्या नजरेसमोर येतात? हा सांगणं अवघड आहे, त्याचा विचार करावा लागेल. सुप्रियाताई, वी हॅव गिफ्टेड यू वन बुक, लीन इन. त्याच्यामध्ये लेखिका म्हणते की अर्ध जग हे स्त्रियांनी चालवलं पाहिजे आणि आपलं घर अर्ध हे पुरुषांनी चालवलं पाहिजे. आम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये दिसतो तेव्हा आपले पती सदानंदजी सुळे आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले दिसतात. या पाठीमागे काय विचार आहेत, काय मानसिकता आहे? ज्या पद्धतीने ते कुटुंब वाढलं, म्हणजे माझ्या सासूबाई बॅडमिंटन खेळायच्या देशासाठी, त्याही एक प्रोफेशनल होत्या. सदानंदच्या आत्या सगळ्या प्रोफेशनल आहेत. सदानंदची बहीण करिअर करते, त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीत करिअर नाही केलं तर लोक म्हणतात अरे बापरे तू काहीच करत नाही. म्हणजे तिथे असं तुमच्याकडे असं वाईट नजरेने बघतात जर तुम्ही होममेकर असाल तर. त्यांची असं म्हणणं असतं की प्रत्येकाने स्वतःला आवडेल ते करावं, पण काहीतरी करावं. त्यामुळे शिक्षणाला खूप महत्त्व देणारी ती फॅमिली आहे आणि सगळेच त्या फॅमिलीमध्ये काम करतात. त्याच्यामुळे सगळं म्हणजे सगळ्या कापस आणि माझ्या आधीच्या पिढीपासून म्हणजे सदानंदच्या मामी मावशी का सगळेच प्रोफेशनल, डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट सगळे. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल थॉट. कारण अजूनही काही मोठ्या खानदानी घरांमध्ये आमच्या बायका नोकरी करत नाहीत ह्याची घुसवली जातं. कितीही मोठ्या करिअरिस्ट मुली असतील तरी त्यांना घरी बसवलं जातं. हेही म्हणजे तुमचं हे फॅमिलीचं हे ऐकल्यावरती खूप खूप छान वाटलं. दॅट इज रिअली एनकरेजिंग. मोठं घर पैशाने आणि सत्याने होत नाही, ते कल्चरने होतं. त्याच्यामुळे मला वाटतं आपल्याला अनेक वेळा त्याच्यात कन्फ्युजन होतं. यानंतर प्रश्न ताईंना आहे आमच्या अध्यक्षांकडून. लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी साताराच्या सभेमध्ये जेव्हा साहेब भिजत होते तेव्हा सगळा महाराष्ट्र हळत होता, त्यात आम्हीही होतो. पण हे पाहत असताना एक मुलगी म्हणून आपल्या तुमच्या मनात कोणत्या भावना होत्या? आम्हाला माहितीच नव्हतं कारण का आम्ही आमच्या प्रचारात होतो. मला माहितीच नव्हतं हे सगळं चाललंय. मला कोणीतरी रात्री नंतर फोन केला की अरे असे सगळे भिजले काय झालं, आणि तेपर्यंत फोटो इतका व्हायरलही झाला नव्हता. जेव्हा मी फोन केला तेव्हा हे सगळे शशिकांत शिंदेचा बर्थडेचा केक कापत होते. त्यामुळे आम्ही फोन केला तर काय झालं ते म्हणले नाही नाही शिंदे साहेबांचा बर्थडेचा केक झाला. म्हटलं काय पाऊस पडला ते नाही, असं असं झालं. आणि आम्ही पण प्रचारात होतो, सगळेच खूप बिझी होते. पण तो फोटो जेव्हा व्हायरल झाला रात्री सकाळी उठलो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा असा होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. कारण का प्रत्येकजण आपापल्या सीटची जबाबदारी घेऊन कामात होतं आणि त्या क्षणाला म्हणजे एवढा पाऊस आहे कारण का टी व्हीच नव्हता, आम्ही दौऱ्यात होतो सगळे. त्यामुळे तो एक टर्निंग पॉईंट ऑफ इंडियन पॉलिटिक्स ॲक्च्युली. मला म्हणजे पार्लमेंटमध्ये पण सगळे लोक सांगतात की भारताचा इलेक्शनचा इतिहास लिहिलेला आहे, त्याच्यात साताऱ्याची सभा विल बी अ बिग लर्निंग फॉर ऑल पार्टी, म्हणजे सगळ्या पक्षाचे लोक हे म्हणतात. ताई, तुमच्यासाठी कदाचित वडील पावसात भिजत होते, पण आम्हा सर्व महाराष्ट्रीयांसाठी आमचं आराध्य दैवत पावसात भिजत होतं. त्याचा परिणाम तुम्ही सर्वांनी पाहिलाय. साहेब, 1991 या साली केंद्रीय संरक्षण मंत्री असताना आपण संरक्षण खात्यात महिलांना 19% आरक्षणचा निर्णय घेतला. आता आपण बोललात त्याबद्दल. 1993मध्ये आपण मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदाच राज्य महिला आयोगाचं स्थापन महाराष्ट्रात केले. 1994मध्ये त्याचं एन्फोर्समेंट झालं आणि महिला व मुलींना वडिलांच्या संपत्तीत सन्मान वाटप देण्याचा कायदा केला. पुढे हा कायदा भारत सरकारनेही राबवला. नुकताच महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथाबंदीचाही निर्णय घेतला. कोणताही सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी कायद्याची भूमिका फार मोठी आहे असे तुम्हाला वाटते का? असं आहे की दोन गोष्टी, एका बाजूने कायदेशीर निर्णय घेणं आणि दुसऱ्या बाजूनं जनमत तयार करणं, या दोन्ही गोष्टींच्यासाठी नेतृत्वाने जर अधिक लक्ष केंद्रित केलं
तो लोक हळूहळू स्वीकारतात. नेतृत्वानंच त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तर त्याला वेळ लागतो. पण जे आता बदल होत आहेत त्याचे दोन कारण आहेत. एक, राजकीय पक्षांच्या हे लक्षात यायला लागले की आपण हे केलं नाही तर उद्या आपल्या निवडणुकीच्या यशावर काही वेगळा परिणाम होईल आणि त्यामुळे तो विचार करायला लागला आहे, निर्णय घ्यायला लागला आणि लोक त्या बाबतीत जागरूक होत आहेत. ते काही वेगळा दृष्टिकोन ठेवत नाहीत. त्याचा लाभ हा त्या राजकीय पक्षांना होतो आणि त्यामुळे हे हळूहळू आणखी नक्की वाढेल. सुरुवातीला विरोध झाला, बराच विरोध झाला. त्याचे बरेचसे निर्णय मी बोलणं योग्य नाही, पण पहिल्यांदा महाराष्ट्रात आम्ही घेतली आणि हे घेतल्याच्या नंतर तो सुरुवातीचा काळ आणि आजचा काळ याच्या जमीन असण्याचा फरक आहे. आज या प्रश्नाची चर्चासुद्धा होती, लोकांनी ते ग्रहण केले. पुढचा प्रश्न सुप्रियाताईंसाठी. एका मुलाखतीत आपल्याला विचारले होते की तुमच्या वडिलांना एका शब्दामध्ये व्यक्त करा तर तुम्ही काय म्हणता? तर तुम्ही म्हटला होता की अनप्रेडिक्टेबल. ते एक धुरंधर पॉलिटिशियन म्हणून नक्कीच अनप्रेडिक्टेबल असतील, पण एक सामाजिक कार्यात ही इज क्वाईट प्रेडिक्टेबल. एक सामाजिक व्यक्ती म्हणून त्यांच्यात कोणत्या गोष्टी प्रेडिक्टेबल आहेत असे आपल्याला वाटते? जेव्हा अनप्रेडिक्टेबल म्हणले होते तेव्हा मी 21 वर्षाचे होते. आता मी 52 वर्षाची आहे. त्याच्यामुळे खूपसा काळ गेलेला आहे त्याच्यानंतर. म्हणजे एका शब्दात माझ्या वडिलांना जर म्हणजे मी विचार करते कुठला ॲक्टिव्हिटी इज द राईट वर्ड. आय थिंक स्ट्रॉंग इज द ओनली वर्ड. याच ह्याने मी प्रश्न विचारते, कधी दुसऱ्यांच्या मुलींचे कौतुक केले तेव्हा आपल्या मनात ईर्ष्याभाव आले का? हॅव यू एव्हर फेल्ट जेलस ऑर सॉर्ट ऑफ पॉझिटिव्ह फिलिंग फॉर युअर फादर? He is not a man of many words, so he is not outwardly very expressive either. So he is not praising anybody outwardly. He is a man of very few words. यानंतर सुनील There जगताप is सर no यांचं sibling rivalry here, only child sibling. And I think joint family मध्ये ना, there is no concept of possessiveness. If your father dumps you, your uncle catches you. If your uncle catches you, there's always an option. त्याच्यामुळे जॉईंट फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम खरं येत नाही. ताई तुमच्यासाठी प्रश्न आहे. ताई तुम्ही एकदा मुलाखतीत बोलताना एक किस्सा सांगितला होता, तो सगळ्यांसाठीच हे केला होता तुम्ही, की साहेब आणि माधुरी दीक्षित एकदा विमान प्रवासामध्ये बरोबर होत्या. तेव्हा विमान प्रवासात नाही, इंडियन फिल्म फेस्टिवलला होत्या. फेस्टिवलला एकत्र होत्या. फिल्म फेस्टिवलला होत्या, त्याच्या ओपनिंगला त्या याच्यामध्ये आपण साहेबांनी माधुरी दीक्षितांना ओळखलं नाही आणि आपण ओळखलं नाही म्हणून ही गोष्ट जेव्हा साहेबांनी तुम्हाला सांगितली तर तुम्ही म्हणाला होतात की बाबा तुम्ही आता आउटडेटेड झालात. यावर हा प्रश्न साहेबांना आहे. यावर साहेब आपली प्रतिक्रिया काय? मला वाटत नाही आउटडेटेड इज नॉट माय स्टाईल इधर. वन थिंग इज नॉट आउटडेटेड अबाउट एनिथिंग. इज ॲक्च्युली अहेड ऑफ हिज टाईम. म्हणजे ते कधी कधी दादाला मला ते टायरिंग होतं. मी आणि दादा म्हणतो तर कोणी यांना हे सांगितलं. इट्स लाईक दॅट. खरी असे की वानखेडे स्टेडियमवर एक कार्यक्रम होता. मी इंडियन क्रिकेटचा अध्यक्ष होतो आणि खेळाच्या संबंधीचा होता. दोन्ही यांना मी क्रिकेटमध्ये तेच प्रेममधून सहभागी केलं होतं आणि त्याच्या सत्काराचा असा काहीतरी कार्यक्रम होता. कार्यक्रमात आम्ही व्यासपीठात बसलो आणि अनाऊन्स केली की आता जी फलनित करण्याचा विनंती आम्ही करतो. म्हणून मला विनंती केली. मी उठून त्या ठिकाणी गेलो आणि एक नवारी नेसलेली मुलगी त्या ठिकाणी रेल्वेवरती घेऊन आली आणि मी त्या ठिकाणी जायचं करत असताना वारा जास्त होता त्यामुळे ती विजत होती.
त्या मुलीने सांगितलं की साहेब तुम्ही इकडे असेल जा म्हणजे असा पद्धत असते. तर त्याला विचारलं तुम्ही वरासी बोलता, तुम्ही वरासी आहात हो म्हणजे माधुरी दिसतील. आणि मी तिला तुम्ही वरासी बोलता, तुमचं नाव किंवा तत्व हा प्रश्न विचारला. तिचा चेहरा काय फारसा उत्साही दिसता नाही, पण त्याचं कारण या सगळ्या क्षेत्राच्या उद्देश माझं अज्ञान. यानंतरचा प्रश्न अध्यक्षांना. साहेबांसाठी प्रश्न. मी स्वतःही एक संघटनेचं प्रतिनिधित्व करतो. लहानसा मतभेद आमच्यातही होता. तुमच्या राजकीय स्तरांवरती मतभेद सोडताना आपला दृष्टिकोन काय असतो? तुमच्यात व सुप्रियतांमध्ये काही मतभेद होतात का? संघटनेमध्ये मतभिन्नता असते, त्याच्यावर सविस्तर चर्चाही होते. त्या चर्चेमध्ये एकमेकाच्या भूमिकेच्याबद्दल विरोधी मतंसुद्धा तीव्रपणाने वाढली जातात. परंतु शेवटी सामूहिक नेतृत्व ही कन्सेप्ट आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागते आणि सामूहिक मतप्रवाह हा एका दिशेने असेल तर तो लोकशाहीमध्ये शेवटी ॲक्सेप्ट करावा लागतो आणि एकत्रित काम करण्याची तयारी ठेवावी लागते. हे जर केलं तर संघटनेमध्ये प्रश्न कधी येतो. आता सुप्रियाबद्दल सांगायचं झालं तर सांगणं अवघड आहे, पण मला हल्ली सांगायचं ऐकावं लागतं. यानंतरचा प्रश्न डॉक्टर सुनील जगताप सर यांचा सुप्रियाताई. ताई, आपलं पवार फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे अनेक दिवाळीच्या वेळी तुम्ही एकत्र येता आणि बऱ्याच प्रसंगी फॅमिली फंक्शन असतात त्यावेळी आम्ही ते अनुभवतो की तुम्ही ते सगळं एन्जॉय करत असता. तर ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकत्र बांधून ठेवण्याचं काम जे आहे तर ते प्रतिभा काकू करतात की याच्यात अजून कुणाचा सहभाग असतो? मला असं वाटतं हे एक आमच्या कुटुंबावर झालेले संस्कार आहेत आणि शारदाबाई पवार माझ्या आजी त्यांनी तो आग्रह धरला. त्यानंतर अर्थातच माझे वडील, माझे काका, माझ्या सगळ्या काकी या सगळ्यांनी मिळून ते पुढे ठेवलं आणि त्याच्यानंतरची आमची पिढी आहे आणि त्याच्यामुळे ती सगळी जबाबदारी आमच्याही सगळ्यांवर आज आहे. कारण हे कुटुंब, कुठलंही कुटुंब एकत्र ठेवायला सगळ्यांचेच एफर्ट्स असतात. असं कोणी एकटी व्यक्ती ते करत नाही, पण एक घराला एक शिस्त असतं, वळण असते. म्हणजे आजचा हा कार्यक्रम झाल्यावर पण आमचं एक फॅमिली डिनर आहे आता. त्यामुळे मी आपलं घड्याळ बघते तर माझ्या बहिणी सगळ्या जेवायला येणार येतात. त्यामुळे त्याचा एक त्या संस्कारात त्या पद्धतीत आपण वाढले जातो. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं जर करायला गेलं तर ते अननॅचरल वाटतं. म्हणजे संघटनेत सामूहिक नेतृत्व आणि घरात सामूहिक ऊर्जा, सामूहिक प्रेम असं आहे तो. अँड अ ह्यूज फ्रेंड सर्कल. साहेब, यानंतरचा प्रश्न तुम्हाला आहे. मगाशी राष्ट्रीय स्तरावरची नेतृत्व आपली खरं तर गुलदस्त्यातच राहिली, पण शबाना आझमींबद्दल बोलताना साहेब आपण म्हणाला होता की ज्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा संगम आहे ती व्यक्तिमत्व फार प्रभावी वाटतात. तर फक्त राजकीय क्षेत्रात असं नाही साहेब, सर्वच क्षेत्रात तुम्हाला प्रभावित करणाऱ्या महिला कोण कोण आहेत साहेब? तुम्हाला प्रभावित करणाऱ्या महिला कोण कोण आहेत? इंदिरा गांधी आहे, अधिकाच्या काळात मार्गारेट थॅचर आहे आणि जुन्या इतर परिषदेच्या नंतर दोन व्यक्ती माझ्या निर्देशावर देतात. शेवटी राजमाता जिजाई हे तर दैवत आहे, परंतु सावित्रीबाई फुले आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ताराबाई शिंदे की ज्यांनी परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लोकांचा विरोध असताना सुद्धा अत्यंत मोलाची कामगिरी केली. अशा ज्या व्यक्ती आहेत त्या माझ्या सरकारला प्रेरणा देतात. त्यांच्याबद्दलचा आदर्श अखंड राहतो. आपण जागर हा जाणीवांसाठी मोहीम सुरू केली व त्यातूनच तुम्ही अधिकाधिक महिलांना या प्रवाहात सामावून घेतलं. तर राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभाग जेवढा वाढत जाईल तेवढेच महिलांचे प्रश्नही सोडवणे सोपे होईल असे तुम्हाला वाटते का? मला असं वाटतं की स्टेक होल्डर ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, मग महिला असू दे किंवा पुरुष, समाजात जे जे घटक आहेत त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचं मत
ते अर्थातच घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे इन्क्लुसिव्ह आणि आपलं संविधानच सांगतं. त्याच्यामुळे संविधानाने जर आपल्याला चालायचं असेल तर समाजातल्या सगळ्या घटकांना आपल्याला त्याच्यात घेतलंच पाहिजे. आणि मला वाटतं सत्तेचं विकेंद्रीकरण जे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं उद्धवाक्य होतं की सत्ता ही शेवटच्या माणसाच्या हातात गेली पाहिजे, त्याच्यातून तर पंचायत राज आला या देशात. त्यामुळे ते सगळं तो वारसा हा महाराष्ट्राचा वारसा आहे. त्यामुळे ते काम पुढे नेत असताना सातत्याने इन्क्लुझिव्ह ज्याला म्हणतो आपण सर्वसमावेशक काम सगळ्याच निर्णय प्रक्रियेत असलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. धन्यवाद साहेब. हा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला या विषयाच्या अनुषंगानं. तुमचा शब्द हा अवघ्या महाराष्ट्रासाठी गुरुमंत्र आहे. काल परवा तुम्ही म्हणालात की ऊसाचं पीक घेणं हे आळशी माणसाचं लक्षण आहे. हे ऐकल्यावर खरं तर हजारो शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करणे ह्या वेळेला टाळलं असेल. तर या व्यासपीठावरून स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं तुम्ही काय संदेश द्याल साहेब? पॉईंट असा आहे की समानतेचं सूत्र प्रत्येक माणसाच्या प्रत्येक घरामध्ये अंतःकरणापासून स्वीकारलं पाहिजे. संधी ही समान दिली पाहिजे. कर्तृत्वाचा मागचा हा फक्त पुरुषाकडेच असतो असं नाही. कर्तृत्व दाखवायची संधी दिली तर ती सुद्धा कर्तृत्व दाखवते, देशाला होणं देते. हे आपण इंदिरा गांधींच्या वाचून बघितलं. या देशामध्ये कुणालाही प्रश्न विचारला की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंचा कालावधी सोडा तर हल्लीच्या पिढीला फारशी माहिती नाही. पण नंतरच्या कालावधीत या देशात प्रणाली कर्तृत्वात देशाची हकीकता वाढवणारा प्रधानमंत्री कोण हा जर प्रश्न विचारला तर उत्तर एकच येतं, इंदिरा गांधी. याचा अर्थ कर्तृत्व त्या ठिकाणी आहे ते देशाला जगाला दिसलं ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि विशेषतः पुरुष वर्गानं की कर्तृत्व हे मुलींच्या सुद्धा असतं हे सूत्र मानून त्याला प्रोत्साहित करण्याची भूमिका ही घेणं गरजेचं आहे. धन्यवाद साहेब. अत्यंत मनस्वी असा संवाद तुम्ही आमच्या सर्वांशी साधले आहेत त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार. एक छोटासा संदेश फ्रॉम एव्हरी डॉटर टू हर फादर. डॅडी, मला गर्व आहे, मी आपली मुलगी आहे. आज या व्यासपीठावर मी उभी आहे ते फक्त आपल्याचमुळे. समाज विसरला असेल की आपल्याला एक मुलगी आहे, पण आपण कधी विसरला नाही. आपला माझ्याबद्दलचा हाच विश्वास मला जगण्याचे, लढण्याचे आणि पुढे जाण्याचे बळ देतो. माझ्यावर आपल्या विचारांचा पगडा आहे. तुमची मुलगी म्हणून माझी ओळख हा माझा वारसा आहे, माझी ठेव आहे आणि तेच माझे श्रीधनही आहे. यू आर माय स्ट्रॉंगेस्ट डॅडी. थँक्यू डॅडी. मी माननीय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. या ठिकाणी एक छोटासा सत्कार समारंभ होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. आणि सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतो की हा साहेबांचा सत्कार झाल्यानंतर आमच्या डॉक्टरांच्या एक 3-4 कमिटींना फोटो काढायचे. तर जोपर्यंत ते फोटो सेशन इथलं होणार नाही त्याच्यानंतर वोट ऑफ थँक्स होईल आणि मग आपण भेट असायला. थँक्यू. या ठिकाणी पुणे डॉक्टर असोसिएशनच्या जे काही फॅमिली आहे त्यांचा फोटो होतोय. सर्वात प्रथम ऑफिस बिरर आणि विश्वस्त यांनी फोटोसाठी व्यासपीठावर यायचं आहे.
पुणे डॉक्टर्स असोसिएशन फॅमिलीच्या सर्वांना विनंती आहे फोटोसाठी स्टेजवरती यायचं आहे.